मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होते सामना क्रमांक दुसरा त्या दरम्यान अगदी सुरू होताना पाहायला मिळतो. शिवगर्जना आणि शिवशंभो टॉस शिवशंभोने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जी पवन आणि पवनकंद आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला असणारा जनार्दन नाना वाळकी आपण पाहतोय. डॉन आहे तर पहिला चेंडू इथे गोलंदाजाने टाकला आणि पहिला चेंडू इथे खराब जाताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईड आहे. शिवशंभो आणि शिवगर्जना ही लढत मैदानाच्या हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू हातातून सटकलाय. एक धाव आली. थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली. संदीपची 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी परंतु नकार दिला गेलाय. चेंडू वारंवार हातातून सटकला जात आहे. 2 धावसेकांनी पवनने आपलं खातं खोललं गेलं. संघाची धावसंख्या 3. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिलं शिवशंभो विरुद्ध शिवगर्जना ही लढत या ठिकाणी आपल्याला जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय. आता पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा क्लोज. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू या दरम्यान अगदी पाहायला मिळाला. अचूक टप्प्याचा मारा. चेंडू डाट चेंडू निर धावा असणार आहे. धावफलक स्थिर आहे. धावा फलकावरती धावासंख्या जी आहे ती इथे एकूण 3 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. एक चौकार आला आणि चौकाराच्या रुपयाने धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 7. बिनबाद 7. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाते तो गोलंदाज प्रभाकर गावडे. पहिले षटकात की प्रभाकर गावडेच्या हातामध्ये दिले गेले. इथे मात्र पहा जेल झाला नाही आणि चेंडू पोचल्या सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावफलक धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे वाढली गेली. कव्हरला चेंडू खेळलाय. कलात्मक फटका. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजी मार्गवरती विशाल इतापे गोलंदाजीवरती तयार असेल. 02 नंबरचं टी शर्ट ज्यांनी परिधान केलेलं आहे आणि इथे दुसऱ्याच क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार असणार आहे.
पाहूया. सूर्यप्रकाशचा फटका, हेलिकॉप्टर शॉट नीचे प्रमाणे पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षण दादूचा लाजवाब आहे आणि 1 धावे. 3 धावा दादूने वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. धावपरक धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 16 धावा. 6 षटकांच्या लढती या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे आणि आत्ताचा टायमिंग जर आपण पाहिला तर बरोबर 11:21 झालेले. हा आत्ताचा टायमिंग, आत्ताची वेळ आहे. मला वाटतं आजचा सामना क्रमांक दुसरा 11:15 आजच्या दुसऱ्या सामन्याला जी सुरुवात झालेली आहे. गोलंदाज शाल आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्गावरती आहे आणि हा चेंडू डेड बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. आपण पाहतो इथे पूर्णपणे तयारीत नसतो विशाल. तयारी त्याची झाली तर त्याची मानसिकता निश्चितप्रमाणे जी आहे चेंडू टाकण्याचा पूर्णपणे तयारीतच नाही आहे विशाल. 16 धावा धाबालकावरती. गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार असणार आहे. अलकाताने चेंडू या दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. तिथे 1 धावा असेल आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचतो. 17 या धावसंख्येवरती मात्र आपल्याला धाबलक पाहायला मिळतोय. 17 रन विदाऊट लॉस. नाबाद 17 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि डॉनच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउंड. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. उत्तरेश्वर तोर मंडळाचे असणारे माजी उपाध्यक्ष अभिमन्यू मोजे साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं बरोबर स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर चेतन साठे, प्रणय साठे हाही मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. और फुल टॉस पे बन गया बॉस डॉन और चेरन षटकार. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 परत एकदा फुल टॉस. फिर से एक बार फुल टॉस पे बन गया बॉस और नो बॉल. 7 धावा आताच्या. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय विजय सूर्यकांत खांदवे पाटील यांचा सन्मान आपण करत आहोत. माऊली शेठ पवार, गीताई लॉन्स यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. या दरम्यान परत एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु चेंडू कव्हर नाही. पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका.
हा चेंडू डॉट आलाय आणि टोटल स्कोअर जर आपण पाहिला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या नाबाद 38 धावा पॉवर प्लेमध्ये. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 15 आणि या षटकात धावा आल्यात 23 धावा आल्यात विशाली दबेला. आणि षटक क्रमांक 2 जे संपले गेले पॉवर प्लेचे 2 षटकं संपली गेलीत आणि या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावफलकावर धावसंख्या 19च्या सरासरीने 38 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्राउंड सौजन्य ज्यांच्या मार्फत आहे ते आदरणीय सागरशेठ गुलाब खांदवे यांचाही सन्मान आपण करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी गणेश काळूराम खांदवे साहेबांना विनंती असेल की आपण सागर गुलाब खांदवे साहेबांना सन्मानित करायचं आहे. आणि इकडे गोलंदाज सुद्धा अगदी आपण पाहिलं तर गणेश गोलंदाज मार्कवरती आले गणेश खांदवे. सागर गुलाब खांदवे साहेबांचं व्यासपीठावरती खूप काही वेळानंतर आगमन झालेलं आहे. स्वागत असेल. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे अशी मी आपल्याला विनंती करेन. तर इथं आपण पाहूया वेळ वाचणं गरजेचं असेल. खेळाडूंना विनंती आहे 5 सामने जरी असतील तर संध्याकाळी कालही 5 सामन्यांना 5:30 वाजली होती. हां, त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं आहे. त्यात एखादा सामना जर सुपर ओव्हरला पोहोचला गेला तर अजून वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनंती एवढीच आहे, तुम्हाला जर वेळ असेल अर्ध्या तासाचा एका डावासाठी तोच वेळ घ्यायचा, त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आणि तो दिलाही जाणार नाही. गणेश खांदवे तयार आहे. अलकातने चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न पवनचा आणि सुरेख झेल घेतलाय ओमने. पवन बाद. नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल नवीन फलंदाज आहे ओमकार खांदवे डीके. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कॅप्टन आहे. सो या ठिकाणी आपण पाहतोय जो फलंदाजी मार्कवरती जो पोहोचतोय आणि धावा फलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 38 धावा आहेत आणि 38 धावा सेकंदवरती पहिला ब्रेक थ्रू दिला आहे गणेश खांदवेने. पहिला फलंदाज दरम्यान बाद करताना पाहायला मिळाला आहे आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता ओमने एक चांगल्या प्रकारचा झेल घेतलेला आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. गणेश तयार. गणेश टू डॉट. क्रिकेटचा एक लाजवाब फटका असेल. क्षेत्ररक्षण सुरेख. त्या ठिकाणी बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि जिथं एकच धाव होती तिथं 2 धावा इथं आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. बॅकअप सगळ्यात महत्त्वाचा असतो. मग तो क्रिकेटमध्ये असू द्या किंवा आयुष्यात असू द्या. माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकटा कधीच जगू शकत नाही, राहू शकत नाही. काय सगळे म्हणतात जे केलं ते एकट्याने केले. एकटा कधीच काही करू शकत नाही. त्याला सपोर्टची नेहमी गरज असते, पाठबळाची गरज असते. हा चेंडू यादरम्यान आपण पाहतोय परत एकदा हलक्या हाताने जो खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल आली आणि धावफलक 1ने पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 41 धावा आहेत. एक फलंदाज बाद पवनकंदच्या रूपाने आणि आता आपण पाहतोय की स्ट्राईकला ओमकार खांदवे डीके हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन आपल्याला जो पाहायला मिळतोय गणेश तयार. गणेश टू ओमकार. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे.
ओमकारच्या बॅटमधून काय करामती होत आहेत, ओमकारच्या बॅटमधून किती षटकार चौकार येत आहेत. इथे आपण पाहतोय परत एकदा उजवीष्टीच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येईल, धाबळगेकडे पुढे जाईल, धाबळगेकडे पुढे जातोय. संघाची धावसंख्या 42 वरती, षटक क्रमांक 3 चालू असताना कारण पॉवर प्लेमध्ये आलेल्या 38 धावा नाबाद ज्या अतिशय महत्त्वाच्या ठरल्या गेल्या. आणि इथून पुढे सिंगल डबल घेत जरी 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने जरी 40 धावा जरी आल्या तर 78 धावा होऊ शकतात. पण हे कागदोपत्री गुणोत्तर झालं, त्यामध्ये सातत्य राहणं गरजेचं आहे. पण एक ही सरासरी जर आपण पाहिली तर कमसे कम इथं 70-80 धावा इथे होणं गरजेचं. चेंज ऑफ पेस आणि फलंदाज बाद, डॉन बाद. डॉन या दरम्यान बाद झालाय तर डॉनच्या जागेवरती नवीन फलंदाज आता पंकज कंद हा मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे 3रं चालू आहे त्यातला एक चेंडू बाकी आहेत. आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक ब्रेक असेल. 2 बाद 42 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक जो होता तो या ठिकाणी जो संपला गेलाय. एक चेंडू अजूनही जो बाकी आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान तो खेळून काढला गेलाय. ओम चेंडूवरती या दरम्यान येताना पाहायला मिळेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रबाडीत आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो आता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. कौतुक असेल गणेश खांदवेचं, या षटकात त्यांनी धावा खर्च केल्यात 5, पण फलंदाज महत्त्वाचे दोन्ही बाद केलेले आहेत. त्यांनी बाद केले फलंदाज, एक पवन कंदला बाद केलं आणि दुसरा जनार्दन नाना वाळके डॉनला मात्र त्यांनी बाद केले. असे दोन्ही आघाडीचे फलंदाज याच षटकात बाद होताना पाहायला मिळाले. एक पहिल्या चेंडूवरती ज्या ठिकाणी आपण पाहिलं ओमने मात्र एक झेल घेतला गेला आणि 5व्या चेंडूवरती एक फलंदाज जो बाद होताना पाहायला मिळाला जिथं मेघनाथने मात्र एक झेल घेतला. आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल. अरे वेळ वाचणं गरजेचं आहे शिवशंभो दादू, थोडीसा वेळ तुम्ही वाचवा. खूप वेळ चर्चा करण्यासाठी या दरम्यान जो घेतला जातोय तो वेळ वाचणं गरजेचं आहे. मी बघायची गोष्ट सांगितली की आपल्याकडे जो काही अर्ध्या तासाचा वेळ आहे त्या अर्ध्या तासातच एक डाव संपणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण आजही कदाचित तितकासा वेळ होण्याची शक्यता आहे. कारण कालही 5-5:30 निश्चितप्रमाणे जे वाजले होते कालचा दिवस संपायला. कालही 5च सामने होते, आजही 5च सामने आहेत. फक्त काल एकही सामना हा सुपर ओव्हरला पोचला नाही, पण आज जर एखादा पोचला तर एक डाव संपायला म्हणजे 6 ओव्हर टाकण्यासाठी आपण जो काही अर्ध्या तासाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे, तसं टेनिसमध्ये 4 मिनिटाचा वेळ खूप होतो, पण आपण 5-5 मिनिटं वेळ दिलेला आहे प्रत्येक ओव्हरसाठी. त्यामुळे अर्धा तास तुमच्याकडे आहे. पण ज्यावेळेस सुपर ओव्हर असते ना, ही सुपर एकच ओव्हरचा सामना असतो, पण तो टाकायला 15-15 मिनटं लागतात. तिथे एक 15-20 मिनटं आपल्याला एका सामन्यासाठी लागणार.
तो वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. ते चेंडू पोचला जाईल. शॉर्ट फाईन लेगला एक धाव आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होणार का? ओम चेंडूवरती आलाय. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आली. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 44 धावा. 4 लॉस ऑफ 2 विकेट्स इन 4th प्रोग्रेस. चौथं षटक सुरू झालेलं आहे आणि गोलंदाजी मार्गावरती जो काही गोलंदाज आलेला आहे तो अनिकेत जाधव या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपण पाहतोय की हळूहळू या मैदानाच्या दिशेने जी वाढली जाणार आहे, कारण आजचा ही लढती खूप ताकदवान होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताला पार करून राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय अनिकेत जाधव. हेलिकॉप्टर शॉट आणि प्ला चेंडू पोचेल डीकेच्या बॅटमधून मात्र लॉंगाला खिलाडी के मस्तक पे दस्तक और चेहरा. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. कालचं हेलिकॉप्टर शॉटचं एक रेकॉर्ड होतं ना अमोल पवारचं. अमरिय प्रतिष्ठान संघातला असताना अमोल पवार PSI त्याहीपेक्षा अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. या दरम्यान डीकेच्या बॅटमधून अजून एक षटकार आलाय. चेहरा छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. लागोपाठचे 2 षटकार आले. धाबा धावसंख्या अब तक 56 धावा आहेत. चौथं षटक अजूनही चालू आहे. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले. इथे अनेक जाधव या दरम्यान खेळले गेलेत. चेंडू खूप दूरवरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. डीकेच्या बॅटमधून आलेले लागोपाठचे 2 षटकारमुळे संघ चांगल्या सुस्थितीत जाऊन पोहोचलेला आहे. शिवगर्जना आणि संघाची धावसंख्या जी आहे ती आता 56 धावा आहेत. 3.3 ओव्हरमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात अतिशय सुरेख झाली होती. एकमेव गोलंदाज आहे गणेश खांदवे ज्या गोलंदाजाला 2 फलंदाज बाद करण्यात यश आले आणि 5 धावा फक्त खर्च केल्या. बाकी बरेचसे गोलंदाज आपण पाहिले जे महागडे ठरताना पाहायला मिळाले. मग त्याच्यामध्ये पहिल्या षटकात आलेल्या 15 धावा आपण पाहिल्या ज्या प्रभाकर गावडेला खर्च झाल्या. त्याच्यानंतर विशाली तपे आपण पाहिला त्याला 23 धावा येताना पाहायला मिळाल्या. हा लागोपाठचा तिसरा मारण्याचा प्रयत्न. दादू याच्या डोक्यावरून चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा आहे. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. टोटल स्कोर 62. 62 धावा. लागोपाठचे 3 षटकार या दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळतं. 62 62. अनिकेत परत एकदा तयार असेल. उजव्या हाताने वारा करेल. यावेळेस साईड बदलली गेली. आदरणीय आमचे सुनील गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चेंडू हवेत. 1-2 आणि या दरम्यान झेल सुटला ओमकारचा. गणेशकडून झेल सुटला. छत्रपती संभाजी महाराज पॅव्हलियन क्रमांक 2 जिंच्या मार्फत आहे. त्याआधी आमचे सुनील गायकवाड साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत असणार आहे. इथे झेल सुटलाय. जीवदान मिळाले. त्या जीवदानाचा फायदा ओमकार डीके मात्र कशा प्रकारे घेणार. टोटल स्कोर 63. अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. पंकज अजूनही शांत आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू खेळलाय भन्नाट वेगाचा आणि तो पोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. आणि इथे चौथ्या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालेकर धावसंख्या जी आहे ती 67 धाव आहेत. 2 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धाव आहेत. आणि आपल्याला पाहायचं आहे की इथे शिवशंभो संघाच्या विरोधात परत एकदा इथं एखादी मोठी धावसंख्या उभारली जाणार कारण सर्वाधिक मोठा धावफलक जो बनवला आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो दादाची वस्ती संघाने बनवला होता 108. आणि त्याच दादाची वस्तीच्या संघाच्या विरोधात काल हरणतळे वस्ती संघाने बनवले तेवढ्याच धावा 108. आता या दोघांचे रेकॉर्ड्स मोडले जाणार का शिवगर्जनाकडून ते आपल्याला पाहिजे. आणि ज्या शुभमने ज्या महेश मोजेने बाबूने लागोपाठचे 6 षटकार मैदानामध्ये खेळले हा पिचमध्ये त्यालाच लागोपाठचे 5 षटकार खेळले कुणी गणेशने. आणि त्याच गणेशला धनराज खांदवेने लागोपाठचे 4 ते 5 षटकार खेळले. हे क्रिकेट आहे. गोलंदाज बदलला होता. गोलंदाज बदलला होता राजेनाकर. एकट्या गणेशला नाही. गणेश 2 बिंबर टाकले म्हणून बदलला गेला होता. आणि इथे रिवर्स जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय षटकार. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. षटकार. धावसंख्या धावसंख्या आहे षटकार जयपट वाढली. संघाची धावसंख्या 73 धावा. अजून 11 चेंडू यायचे बाकी आहे डावात. गणेशवरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय. ज्या गणेशने झेल सोडला त्याच्यावरतीच केलं गेलं आक्रमण या दरम्यान जे आपण पाहतोय. गोलंदाज परत एकदा गोलंदाजीवरती तयार उजव्या हाताने मार आहे. 59 वेगाचा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. डीके एक जबरदस्त कामगिरी या दरम्यान अगदी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. गणेश तयार. गणेश टू ओमकार. डीके जबरदस्त फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी चेंडू कव्हर केला जाईल. फेकी सुद्धा अतिशय सुरेख या दरम्यान जे पाहायला मिळाली. आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 74 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहे. आणि इथे वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली ओमकार खांदवे डीकेची 8 चेंडू खेळलाय. 4 षटकारांच्या मदतीने 27 धावसंख्येवरती नाबाद आहे. अजून 9 चेंडू या डावात यायचे बाकी आहेत. पंकज स्ट्राईकला आहे. याने या अगोदर एक चौकार खेळलेला आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा 59 वेगाचा चेंडू लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. तिथं 1 धाव आली आणि एका धावसंख्येने आपल्याला पुढे जाऊन पोहोचणार आहे तो आता 75 वरती. हाफ क्वार्टर सेंचुरी या दरम्यान जे पूर्ण होते शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब या संघाची. आणि 75 वरती 2 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गणेश खांदवे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. पाफिया काय करमत मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून केली जाईल. वास्तविक पाहता शिवशंभो संघसुद्धा तितक्या ताकदीचा आहे. त्यांच्या पुढे 80-85 धावासुद्धा ह्या कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे. कारण एक तगडी फलंदाजी आहे. विशाल इथपेची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. प्रभाकर गावडेची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. गणेश खांदवेची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. मेघनाथची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. सचिनची फलंदाजी निश्चितप्रमाणे आपण पाहिलेली आहे. त्यामुळे इथे फलंदाज इतक्या ताकदीच्या आहेत असं नाही की या संघामध्ये फलंदाजी नाही. फलंदाजी आहे. हो रिवाजचा प्रयत्न या दरम्यान तो केला गेला होता. चेंडू का बॅटमध्ये मिळेल झाला नाही. 1 धावेल. धावलक एकडे पुढे जाईल. धावलकाची धावसंख्या जी आहे ती एकूण 76 आहे. शेवटचा चेंडू या षटकात यायचा बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती एक षटकार रिवाजचा खेळला होता ओमकार खांदवेने अर्थात डीकेने. आणि त्यानंतर खूप मोठे कमबॅक करताना पाहायला मिळालं गणेश खांदवेकडून. शिवशंभोचा असणारा हा खेळाडू की ज्याने अचूक टप्प्याचा मारा करत त्यानंतर कुठलाही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती येऊ दिला नाही. या स्लॉगवर आहेत ज्याच्यामध्ये फलंदाज खूप आक्रमक असतो आणि त्याला बंधनं घातलीत फलंदाजाला.
चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, चेंडू पोचल्या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातात. वन हँड कॅच आणि फलंदाज बाद. सुरेख झेल. फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 5 तर म्हणजे संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 76 धावा आहेत. संजय कुंडावळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाकर गावडेने घेतलेला एक लाजवाब झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आणि जबरदस्त झेल पाहायला मिळाला आहे. प्रभाकर गावडेने एकाच हातामध्ये झेल घेतलेला आहे. IPL आपण ज्यावेळेस पाहत असतो अशा प्रकारचे बरेचसे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण त्यात तोडीच तोड म्हणू आपण, कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळणारे सुद्धा खेळाडू तितक्या ताकदीच्या आहेत. या दरम्यान चेंडू मात्र स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. व्यासपीठावरती नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय आमचे अंगेजी निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. निंबाळकर साहेबांचं बरोबर स्वागत मुख्य व्यासपीठ सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत चौकरने मात्र या दरम्यान झालेलं. धापलक 80 धावा. निखिल आपण एक वाक्य नेहमी सांगतो, मला एक नाटक प्रसिद्ध होतं नाही का, सौजन्याची 80 आणि धापलकाची धावसंख्या 80. क्या बात आहे भाई. चेंडू संजय कोंडोळेच्या बॅटवरती जसा आला, चेंडूला फक्त टॅप केलं आणि त्या दरम्यान संजयला परतावं लागेल. स्ट्राईक डीकेकडे देतोय. काय रनआउट चेक करायचंय. ओके, तर संजय कोंडोळेला मात्र थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथं पाहिलं जाते फलंदाज क्लिअर रनआउट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाते. परतावं लागेल संजय कोंडोळेला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. तो आता संकेत कंद हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे आत्मबलिदान केलं असं आपण म्हणूया संजय कोंडोळे, कारण डीके चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. षटकार चौकार त्याच्या बॅट पुन्हा आलेले आहेत आणि शेवटचं षटक चालू आहे. तो स्ट्राईक लेणं गरजेचं आहे, कारण आता फक्त 4 चेंडू राहिलेत. त्यामुळे कदाचित संजय कोंडोळेने स्वतःला बाद करून घेतलं आणि स्ट्राईकला या दरम्यान डीकेला पाठवलेलं आहे. धापलक धावसंख्या जी आहे ती एकूण 82 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. 4 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत आणि हा सामना धरून अजून 4 सामने आजच्या दिवसभरामध्ये घ्यायचे. उद्या 4 सामने होणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्यात. पहा धापलक धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धापलक धावसंख्या जी आहे ती
84 धावा. 84 मध्ये परत एकदा 4 आलाय. लॉस ऑफ 4 विकेट्स आहे. 4 सामने अजूनही हा सामना पकडून आजच्या दिवसमध्ये खेळायचे आणि उद्या सुद्धा 4च सामने आहेत. 4 बक्षीस आहे. 4 उत्तरेश्वर करंडक आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये काऊ करवला. या दरम्यान चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 88 धावा. आणि जर कदाचित इथून पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिघीड जर पाहायला मिळाले, वेळ जाणून बुजून जर टाइमपास होत असेल तर पंच कारवाई करतील हे लक्षात ठेवा. आणि 2 चेंडूवरती कदाचित 2 बिघीड आले तर कदाचित सेंचुरी पूर्ण होईल. हा पण इथे बोलणं सोपं आहे. आणि इथे प्रयत्न केला आणि एक षटकार तर आलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत संघाची धावसंख्या 94. शेवटचा चेंडू आणि 6 रन. 100 धावा. 100 धावा धावफल करते शिवगर्जना. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 आणि नॉट आउट 46. ओनली 13 बॉल्स. 13 चेंडू 46. डीकेची फलंदाजी. 6 षटकार आणि 1 चौकार. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले. त्याच्या अगोदर लागोपाठचे 3 षटकार सुद्धा याच डीकेने मात्र जे खेळले होते. असा असणारा हा डीके संघाचा संघनायक शिवगर्जना स्पोर्ट्स. जबरदस्त कामगिरी. चला पंचांना पाणी घेऊन जा कोणीतरी. शाबाज. पंचांना पाणी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेश अप्पा चला घाई करा थोडी. आता 100 झालेले आहेत. पंकज आहे. जनार्दन नाना वाळके. त्यानंतर अगदी आपण मध्ये पवन आहे. म्हणजे कुंडावळे. डीके. जिंकण्यासाठी 101. धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे इथे शिवशंभो संघाला. यानंतर शिवराज. आपण तयारीत राहायचे. संघामध्ये काही चेंजेस असेल तर थोडंसं अगोदर या. नसेल तर 5 ओव्हर टाकून झाल्या की आपण इथं टॉससाठी कॅप्टनने नवनाथने हजर राहावं अशी आपल्याला विनंती आहे. तर फलंदाज लवकर पाठवायचे तर शिवशंभो. थोडी विनंती असेल दादू थोडी घाई करायला लावा खेळाडूंना. 100 धावा झाल्यात. 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आपल्याला विनंती असणार आहे. लोगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पर्व दुसरा आहे उत्तरेश्वर करंडकाच. 25 जानेवारीला ही क्रिकेटची स्पर्धा जी सुरू झाली आणि आज आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेचा 9वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि या 9व्या दिवसामध्ये शाबाज शब्बास. पाणी इकडे व्यासपीठावरती सुद्धा पाठवा. थँक्यू. बॉल द्या.
बॉल इथे चॉईस केला जाईल आणि बॅट्समन बॉल घेऊन येतील. नवीन 2 चेंडू बॉल चॉईस करा. शिवशंभो. विशाल इतापे आणि मेघनाथ. शाबाज शाबाज. मुख्य व्यासपीठावरती सुद्धा पाणी पाठवा ही विनंती असेल. पंचवीस तारखेपासून आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेला जे काही सुरुवात झाली. आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा 9वा दिवस आहे. सुपर 8 ब गटातील मात्र लढती या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं आहे की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगले स्पर्धेमध्ये सहभागी संघ आपल्याला पाहायला मिळाले. परंतु असं वाटलं होतं की कदाचित हे संघ सुपर 8ला पोहोचले जातील, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला लढाई पाहायला मिळतील, चांगल्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. ते संघ कॉलबॅकमधूनच स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. मग त्याच्यामध्ये एक ठराविक नावं घेतली जातील. त्याच्यामध्ये आपण नाव विसरू शकत नाही शिवशाहीचं, नाव विसरू शकत नाही शिवतेज या संघाचं. संतनगरने सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. संघर्षाचा संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळाला होता. त्यांनाही मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. आणि इथे आपण पाहतोय की कालच्या लढतींमध्ये रंतळे वस्तीला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं, दादाच्या वस्तीला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं गेलं. आणि आता आपण पाहतोय की एक स्वप्न पाहिलं होतं बक्षीसपीरमध्ये फक्त जाण्याचं अमर युवा प्रतिष्ठान संघाने, की तो संघ स्पर्धेमध्ये टॉपर आहे कालचा. लागोपाठच्या दोन्ही सामने मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी या दरम्यान केली. आज कोण टॉपर राहणार? एक संधी तर उत्तरेश्वर स्पोर्टला आलेली आहे, कारण पहिला सामना त्यांनी जिंकलाय. आणि इथे मात्र संधी गमावली. झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, झेल झाला नाही. त्यानंतर विशाल इताफेने पाहिलं की धाव होईल, त्यावेळेस अगदी आपण पाहिलं की मेघनाथने मात्र नकार दिला होता. आणि त्यानंतर आपण पाहिले मेघनाथ पोचला आणि वाचला सुद्धा. आणि आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये मेघनाथची कामगिरी जशी आपल्याला हवी आहे ना तशी होताना पाहायला मिळालेली नाही आहे. खूप झटपट बाद होताना पाहायला मिळाला. आज मेघनाथला खेळावं लागेल, कारण आज त्याचं क्रिकेट, त्याची फलंदाजी संघासाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. 101 धावा ज्या बनवायच्या त्यातला एक तर आलाय, अजून 100 बनवायचे आहेत. या दरम्यान विशालच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचलाय. जनार्दन जालंधर नाना आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डॉन्स या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालं, नाना मालिकेचं पाहायला मिळालं. आणि तिथे 2 धावा या दरम्यान विशाल इतापेला. आणि या दरम्यान परत एकदा नानाच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेलाय. तिथं क्षेत्ररक्षण सुरेख असेल, धावबाची संधी आणि इथे मात्र फलंदाज पोहोचलाय. 2 धावा आहेत. धावफलक 2ने पुढे जाईल. धावा फलकावरती धावसंख्या आपण मध्ये 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खूप मोठी शांतता आहे. थोडीशी वाढणारी जी काही थंडगार हवा आहे, जी काही अंगाला स्पर्श करून जाते, तेवढ्या हवेच्या व्यतिरिक्त कुठलाच आवाज नाही. या दरम्यान विशालच्या बॅटमधून चेंडू पोचला गेला मिड विकेटला. तिथं परत चेंडू अडवलाय आणि पाहता पाहता इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे.
तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय ते आपल्याला पाहायचंय. आणि इथे मात्र विशालला परतावा लागला. बाद झालं. विशाल स्वतःला अगदी वाचू शकला नाही. क्षेत्ररक्षण लाजबाब झालं. कुणी चेंडू अडवलं होतं पलीकडच्या बाजूला? ऋषिकेश मखामले. आपण पाहतो असतो की पहिलं चेंडू टाकणार हा गोलंदाज ऋषिकेश मखामले होता, पण यावेळेस अगोदरच्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजी गणेश अप्पा केसींची मात्र जी चांगली झाली, त्यामुळे यावेळेस पहिलं चेंडू गणेश अप्पाच्या हातात दिले गेले. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. थँक्यू. आपण पाहतोय गणेश खांदवे इथे मैदानाच्या आतमध्ये जो गेला होता तो स्वतःला, म्हणजे ही विकेट तो कधी विसरू शकत नाही. एक लो फुल टच चेंडू होता, यॉर्क पद्धतीचा मारा, आणि चेंडू साईड होताना पाहायला मिळाला. रिव्हर्स स्विंग झाला असं आपण म्हणू. वास्तविक पाहता एक सिंगल घेण्याचा फक्त गणेशने प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू जसा पडला गणेश फक्त पाहत राहिला त्या चेंडूकडे. गणेशला बाद केलं. नवीन फलंदाज प्रभाकर गावडे, आणि एक खेळाडू आहे जो चौथ्या सामन्याची वाट पाहतोय, त्याचं नाव अनिकेत गावडे. एक प्रभाकर गावडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे अतुल खांदवेच्या चेहऱ्यावरती स्माईल आली. चेंडू नॉंगलला दरम्यान जो खेळलाय, इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. इथे षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्या 10, पण फलंदाज बाद झाले 2. त्याच्यामध्ये एक रनआउट आहे आणि एक गणेश खांदवे या दरम्यान बाद होत पाहिलं.
नवीन गोलंदाज आणि इथे नो बॉल आणि षटकार. चेंडू फेकलाय. नो बॉल वरती षटकार आलाय. धावफलक या दरम्यान 17. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. चेंडू फेकलाय. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो ऋषिकेश आणि ऋषिकेशचा पहिला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहिले जो फेकलाय. त्यामुळे त्याला नोबॉलचा इशारा मात्र पंचांचा पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर जर एखादा चेंडू त्यांनी परत एकदा जर फेकला तर कदाचित त्याला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. पण इथे तो स्वतःहून थांबलाय आणि त्याच्या जागेवरती नवीन गोलंदाज मार्कवरती आपण पाहू तो आलाय मंदार चौधरी. हा नवीन गोलंदाज मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असणारे 17 धावा आलेले आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. पहा आहे त्या जागेवर फक्त खेळाडूची जागा जी होती गोलंदाजाची ती. स्कोर 17 धावा आहेत. पहिल्या षटकात 10 होते इथं 7 आल्या. पुढचं चेंडू फ्री हिट आहे. गोलंदाज तयार आणि या दरम्यान चेंडू पोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका. हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 21 धावा धावफलकावरती ज्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 80 धावा ज्या बनवायच्या आहेत. 29 चेंडू जे बाकी आहेत आणि सामना अजूनही संपलेला नाही आहे. एखाद्या षटकामध्ये जर कदाचित 25-30 धावा जर आल्या तर सामन्याची रंगत मात्र वाढणार आहे. आणि त्या धावा येणं गरजेचं आहे सामन्याची रंगत वाढण्यासाठी, विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी. पण एखादी 2 षटकांमध्ये समजा एक 5-10 धावा जर आल्या तर खूप मोठा दबाव निश्चितप्रमाणे निर्माण होऊ शकतो. गणेश अप्पा इथं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. गणेश अप्पा केसेंच्या हातात चेंडू आला नाही. इथं जीवदान मिळेल मेघनाथला आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या 22 धावा आहेत. 2 बाद 22. सुरुवात अतिशय सुरेख आहे. पहा इथे आपण पहा चेंडू सटकला हातातून यष्टीरक्षकाच्या आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या जवळपास. तिथे चेंडू अडवलाय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र नकार दिला जातोय. 2 धावा. आल्या आणि या 2 धावत संख्या पाहता शिवशंभ संघ 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू खेळला जाईल सीमा रेषेच्या बाहेर और ये 6 रन. प्रभाकर गावडेच्या बॅटमधून षटकार आलेला. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. आणि या दरम्यान जे आपण पाहतोय धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 30 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 26 चेंडूत 71 आणि त्यानंतर अजून एक षटकार आलाय.
छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा, दणदणीत षटकार षटकार षटकार. आणि या दरम्यान आज आपण पाहतो धावफलक वाढला, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 36 धावा. अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. प्रभाकर गावडे जबरदस्त फलंदाजी करतोय. या दरम्यान मिडविकेटला चेंडू घेऊन करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती आला, त्या ठिकाणी डॉन एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 2 धावा आल्या. तोडीस तोड उत्तर आहे. याच्या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा शिवगर्जना संघ ज्यावेळेस प्रथमतः फलंदाजी करत होता त्यावेळेस सुद्धा त्या संघाच्या 2 षटकात जेवढ्या धावा होत्या तेवढ्याच आत्ता आहे. त्यावेळेस होत्या 38, आत्ता सुद्धा आहे 38, पण त्यावेळेसच्या धावा होत्या या बिनबाद 38 होत्या, आत्ताच्या 2 बाद 38 आहे. तोडीस तोड उत्तर आहे. गणेश खांदवेने एक शब्द वापरला आता, म्हणजे ज्यावेळेस दुसरी धाव घेतली गेली तिथे धोका निर्माण झाला आणि त्याच्यानंतर गणेश खांदवे इथून खूप जोरात ओरडले, हा रन नको. आणि तो शब्द खूप महत्त्वाचा आहे बा, हा रन नको. आम्हाला हारणं पसंत नाही. कारण हा रन घेता घेता जर कदाचित धोका निर्माण झाला तर आपण हा रन धोका नको. कारण ऑलरेडी 2 फलंदाज आपल्या संघाचे बाद झाले, त्यामुळे जबाबदारीने खेळणं इथं गरजेचं आहे. गणेश अप्पा तयार, फुलटॉस आणि चेंडू पोहोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या हातात. जेल फलंदाज बाद, मेघनाथ बाद. जाएंगे मर जाएंगे, काम कोई कर जाएंगे, मर के भी. इथं धक्का क्रमांक वाचला जाईल 3रा. आणि याच्या अगोदरचं तुम्ही क्षण आठवा, काय होतं की बिनबाद 38 ज्यावेळेस धावा होत्या त्यावेळेस गणेश कांदवे गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यांनी पहिला लूज पद्धतीचा मारा केला आणि पवनला जेलबाद केलं होतं. जेल घेतला होता ओमने आणि त्यावेळेस 38 धावसंख्येनंतर पहिला फलंदाज बाला होता पवन कंच्या रूपाने शिवगर्जना संघाला धक्का बसला होता. इथे सुद्धा काय घडलंय, इथं 38 धावा होत्या, 2 बाद 38. त्याच्यानंतर गणेशच नावाचा गोलंदाज आलाय, पण गणेश आप्पा खेसे आहेत आणि त्यांनी बाद केलंय 38 धावसंख्या असताना 3रा फलंदाज. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो आता दादू. हलक्या हाताने चेंडू यात्रा आपण बाजूला खेळला गेला. डॉन खूप दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धावलक पुढे जाऊन पोहोचणारे तो आता 40 धावा. अजून 61 बनवायचे आहेत. 3 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 22 चेंडू आणि 61 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. सामना जर कदाचित 18 चेंडू 50-55 वरती जर पोहोचला गेला तर चांगल्या प्रकारची मात्र लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू यात्रा अगदी पूर्णपणे तो खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल, तिथे 2 धावा आल्यात. प्रभाकर गावडेचं तंत्र पहा किती सुरेख आहे. जे तंत्र या अगोदरच्या एका सामन्यामध्ये विशाल इथपेने वापरलं होतं, तो दुर्दैवरित्या बाद झाला, धावबाद झाला, क्रिकेटमध्ये आत्महत्या झाली. पण त्याच्यानंतर गणेश खांदवे सुद्धा बाद होताना पाहायला मिळाला आणि आत्ता त्याच्या अगोदर मेघनाथ जो बाद झाला, असे 3 फलंदाज बाद आहे. पण प्रभाकर गावडेने पाहिलं ज्याप्रमाणे मेघनाथ बाद झाला, अगदी तशा प्रकारची कामगिरी करायची नाही. आता चेंडू मात्र सिंगल डबल घेत परत एकदा सेट व्हायचा, आत्मविश्वास वाढवायचा. या दरम्यान क्रिकेटचा लाजवाब फटका असेल. चेंडू अगदी आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका हा मारला चौका, खणखणीत चौका चौका. पाणी भजन लाली लाले गे लाली लाले, पाणी भजन लाली
धावसंख्या धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचणार ती आता 46 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक चालू असताना समीकरण जे आहे उर्वरित 20 चेंडू आणि 55 धावा. सामना संपलेला नाही आहे पा 20 चेंडू आणि 55 धावा. सामना कधीही केव्हाही कुठेही फिरू शकतो. 20 चेंडू 55. गोलंदाज तयार. हो क्या बात आहे. फुलटा चेंडू सुद्धा अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. एक धावीन ज्ञानेश्वर शेळके अर्थात अगदी आपण पाहतोय दादू जो त्यामध्ये दादूला जादू करावी लागेल आणि ही दादूची जादू जर झाली तर करामध्ये पाहायला मिळतील दादूकडून. आणि या दरम्यान चेंडू खेळायचा होता कुठे खेळलाय कुठे. जेल खेळण्याचं तंत्र सुद्धा थोडंसं बिघडलं गेलं. त्याचा फायदा इथे घेतला गेला नाही. म्हणजे कुंडवळे आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरपडे दाबल्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूत 48 झाल्यात. 18 चेंडूत 53 बनवायचे आहेत. ड्रिंक ब्रेक डीजे शुभम लोणकर रियान साऊट आमचे विनायक मामा जाधव ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वडगाववरून प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. मामांचं मनपूर्वक स्वागत. DJ Ricky in the mix. अठ्ठेचाळीस धावा आहेत. गोलंदाज संजय कोंडावळे. आणि या दरम्यान चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळेल. तिथं आपण पाहतोय तिथे 2 धावा या दरम्यान अगदी पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 50 धावा 50 रन पुरे. आणि इथे षटकार आलेला आहे. चेर
छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार षटकार षटकार. या दरम्यान आपण पाहतो चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आला. ठीक आहे, त्या ठिकाणी शतरक्षण करेल. एक धाव येईल. धाबळकी एकाने पुढे जाईल. धाबळका धावसंख्या 57 धावा आहेत. समीकरण जे आहे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 आणि बनवायचे आहेत 44. 14 चेंडू 44. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. संजय कुंडवळे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू भन्नाट वेगाने निश्चित प्रमाणात खेळला जातोय. शतरक्षण सुरेख असेल. एक धाव. धाबळकी एकाने पुढे जाईल. धाबळकाची धावसंख्या एकाने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 58 धावा. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 13 चेंडू अजूनही या दरम्यान जे बाकी असणार आहेत आणि 13 चेंडूमध्ये 43 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. 13 चेंडू 43. पंचांच्या उजव्या हाताला पार करून दादूसाठी उजव्या हाताने त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीष्टीच्या वारा असेल. व्हाईट बॉल. धाबळकी एकाने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 59. 3 बाद 59 धावा धाबळकीवरती आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहणार आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा या दरम्यानच्या बनवायच्या. खूप उंची घेतलेला चेंडू आणि यावेळेस गणेश अप्पा खेसे झेल घेत आहेत. दादू बाद. या दरम्यान आपण पाहतोय काय घडलं पहा. काय घडलं इथे 12 चेंडूमध्ये किती बनवायच्या होत्या 42 + 5. 5 रनची पॅनल्टी. आपण सकाळीच सांगितले कालही सांगितले की एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना आतमध्ये क्रॉस झाले पाहिजे. इथं दादू बाद झाला. हताश नाराज होत इथून खूप सारा आवाज आला त्याचे सगळे मित्र मिळून. पण दादूने त्याकडे लक्ष दिलं नाही. तो मैदानाच्या बाहेर आला आणि 5 रनची पॅनल्टी पण मिळाली. आणि आता 12 चेंडूत बनवायच्या आहेत त्या 47. 12 चेंडू 47. पण सामना संपलेला नाही. कित्येक वेळा असे सामने रोमांचक झालेले. 12 चेंडू 47 धावा ज्या बनवायच्या आहेत. या 47 धावा बनवत असताना हे 2 फलंदाज जर आपण पाहिले तर हे दोन्ही फलंदाज जे आहेत हे आक्रमक आहेत. म्हणजे प्रभाकर गावडेसुद्धा पूर्णपणे सेट झालेला फलंदाज आहे. तो कधीही सामना फिरू शकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये गेलेला नवीन फलंदाज जो आहे तो सचिन करंजे तोही खूप आक्रमक आहे. अनुभव सचिनकडे सुद्धा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. आदरणीय किसन बाबू कांदवे सावकार आपण व्यासपीठावरती यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. विनायक जाधव मामा आपली वाट पाहत आहेत. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 12 चेंडूमध्ये 47 धावा ज्या बनवायच्या आहेत. लखन गोलंदाजी मार्कवरती तयार. 12 चेंडू 47. इथे मात्र सुरेख प्रकारचा फटका होता. एक सिंगल आली. शेवटचे 11 चेंडू आणि 46 धावा अजून या दरम्यान बनवायचे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला की नकार दिलाय. एकच धाव आली.
शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि बनवायचे 45. 10 चेंडू 45. 10 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी धावाच्या बनवायच्या ते 45 धावाच्या बनवायच्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार आणि ह्या 5 रनच्या पॅनल्टी या 17 धावा सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि या दरम्यान सचिनच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार रन. षटकार आलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. 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 धावफलकाची धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जी आहे ती एकूण आता 62 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू जे बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 39 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेचं चेंडू वजविया एस टीच्या बाहेर पण आहे. खूप खेळपट्टीच्या बाहेर टाकले असं मात्र पंच कळतं. नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. नो बॉल. थँक्यू. विकेटच्याही बाहेर या दरम्यान अगदी चेंडू टाकलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे म्हणून नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. हा चेंडू सुरेख परंतु इथे चेंडू फ्री हिट वरती कुठल्या प्रकारे धाव मिळत नाहीये. चेंडू शरीरावरती लागला गेला. धावफलक स्थिर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 8 बनवायचे आहेत. 38 धावा. हे 2 चेंडू काय क्रमात करतायत त्या मात्र आपल्याला पाहिजेत. 8 चेंडू 38. 8 चेंडूमध्ये बनवायचे 38 धावा. गोलंदाज प्रतिदा गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. लखन सूर्यप्रकाशाचा फटका नीचे प्रमाणात खेळला जातो. चेंडू पोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. त्या दरम्यान 1 धाव जी पळून पूर्ण केली गेली. आता समीकरण परत एकदा आपण पाहू जे आहे शेवटचे 7 चेंडू आणि 37 धावा. 7 चेंडू 37. हा सामना संपला की लगेचच आपण या ठिकाणी सामना क्रमांक 3 सुरू करणार आहे. शिवराज विरुद्ध कोण प्रश्नचिन्ह आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मिड विकेटला गॅपमध्ये खेळला आहे आणि चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. पाहुणी मोका. हा मारला चौका. खणखणीत चौका. चौका. सकाळपासून आपण पाहतोय या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे व्हाईस चेअरमन आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर माजी सरपंच माजी विभाग प्रमुख PTPLचे करंडक विजेते आदरणीय प्रमोद शेठ काळे ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकासाठी योगदान आहे. त्याचबरोबर विक्रमसिंग सोना खालसा डेअरी ग्राउंड सौजन्य ज्यांच्या मार्फत आहे. विक्रमसिंग सोना या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय आमचे माऊलीशेठ टिंगरे ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल सगळ्यांना आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं याची आपल्याला विनंती असेल. संजय कोंडावळे गोलंदाज तयार. आणि या दरम्यान चेंडू हवेत आणि इथे मात्र सचिन करंजे बाद. सूरज खांदवे सुद्धा उपस्थित आहे. थँक्यू. त्याचबरोबर शिवराज स्पोर्ट्सचा सगळं मित्रपरिवार या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. बराचसा पाठीराखा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या संघात खेळणारे जुने जाणते जे खेळाडू आहेत शिवराज स्पोर्ट्समध्ये खेळणारे हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवनाथ खांदवे कॅप्टन नवनाथ संपर्क साध. काही चेंजेस असेल तर कळवा.
या दरम्यान चेंडू हवेत आणि झेल सुटला पा. एक धाव. सूर्याची किरण कदाचित डोळ्यावरती आलेली असावी. आमचे खालसा डेअरीचे प्रोप्रायटर विक्रमसिंग सोना आणि माऊलीशेठ टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. आणि मला असं वाटतंय आज विक्रमसिंग सोना यांनी येताना जिलेबी आणली असेल असं मला वाटतंय. पाहू आज विक्रमसिंग सोना खालसा डेअरी विक्रमसिंग सोना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता नाही गणेश खांदवे मास्तर ते सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. समीकरण शेवटचे चेंडू बाकी 3 मनवायचे 31. सामन्यामध्ये औपचारिकता आहे. इथे अजून एक झेल आला. फलंदाज बाद ऋषिकेश झेल घेतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 31 धावसंख्येचं लक्ष्य आहे. विजयाच्या पासून खूप दूरवरती लांब या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू 31 धावा. शेवटचा 1 चेंडू 31 धावा. या ठिकाणी विक्रमसिंग सोना खालसा डेअरी माऊलीशेठ टिंगरे सर विनंती असेल त्यानंतर गणेश खांदवेजी आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. हा चेंडू वाईट. 1 चेंडू 30. आणि हा सामना किती धावसंख्येने जिंकलाय? 24 धावसंख्येने हा सामना जिंकलेला आहे. पॅनल्टी त्यांना ॲड नाही होणार. पॅनल्टी यांना होती. 24 धावसंख्येने हा सामना जिंकलेला आहे. तो शिवगर्जना संघाने अभिनंदन.